पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुलसी श्री सखी शुभे पाप हारिणी पुण्यदे नमस्ते नारद मुनी नारायणी मन प्रिये। मंत्री अहो मंत्री बोला सरकार। पाया पडते। अहो काय अचानक नवऱ्याच्या पाया का पडतेस तू? कोणीतरी बघितलं तर चक्करून पडेल ना। गप्प बसा, माझ्याच नवऱ्याच्या पाया पडते ना मी, आणि ते सुद्धा तुमच्या आईचं श्राद्ध आहे ना म्हणून तुमच्या पाया पडते। आलं की काय? आयुष्यभर असं कर तसं कर सांगून पोट नाही भरलं ह्यांचं। गेल्यावर सुद्धा मला सांगून गेल्यात माझ्या श्राद्धाला काय काय कर म्हणून। माझ्या माधवाच्या पाया पड, आई त्याचा मान राख, आई शेव्यांची खीर करून ताटात ठेव, कोपऱ्याच्या अण्णाकडून समोसे आणून ते ठेव ताटात। आई मला एक सांग सरिता, आता वरून काय ती खाली येणार आहे का? तू काय करतेस ते बघायला? ना येऊ येऊ नको गो बाई, ही असली रिस्कच घ्यायची नाही पण मला। त्यापेक्षा एक दिवस तुमच्या पाया पडलेलं परवडेल मला। आशीर्वाद द्या। हा आनंदी राहा। ही अशी सून असता ना। अगं सुनबाई, 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 झालं अजून यांची सकाळ झालेली दिसत नाही। म्हंटल तर आज तरी लवकर उठ। कसलं काय नाही कसलं काय सरिता, नवीन नवीन लग्न झाले त्यांचं। नवीन नवीन कसलं? चांगलं 1.5 वर्ष झाले बरं का त्यांच्या लग्नाला। 1.5 वर्ष। माझ्या लग्नानंतर मी तेच ते आपल्या लग्नानंतर मी सकाळी 5 वाजता उठून स्वयंपाकाला लागले होते। तरी ती सकाळची गुलाबी थंडी आयुष्यात अनुभवायलाच नाही मिळाली मला। मला काही हौस नव्हती सकाळी लवकर उठायची, पण उठले नाही ना तर तुमची आई आगीचा बंब आल्यासारखी आवाज द्यायची। माझी काही हिंमत होती का त्यांना कशाला नाही म्हणायची? आयुष्यात कधीही माझ्या सासूचा एक शब्दही पडू दिला नाही मी। आणि ही आमची एक सून, शब्द पाडायला ऐकायला तर यायला पाहिजे ना। सतत हिच्या कानात आपले बोळे असतात। तरी काल रात्रीला बजावून सांगितलं होतं, हा सकाळी लवकर उठून आंघोळ करून श्राद्धाचा स्वयंपाक करायला घेऊया म्हणून। कसलं काय नाही कसलं काय, अजून उठलेलं दिसत नाही। तुम्ही काय मांडवलताय? हा तुम्ही काय मांडवलताय? बोलणी करायला आला होता तेव्हा मला एकदी म्हणाला होतात ना, आमच्या अंकुसारखी शिस्तीची कोणी नाही हो। ही तुमच्या अंकुची शिस्त। बावल्यानं कसलं ऐकवतेस? मग काय करू? मग काय करू? अंकुच्या मम्मी पप्पांना ऐकवता येणार आहे का आपल्याला? नाही ना। मग तिच्या बावलांनाच ऐकावं लागणार की नाही? तसे रुखवत दाखवताना म्हणाल्याच होत्या, मुद्दामच दिलेत हो आमच्यासारखे दिसणाऱ्या बावल्या। तेवढेच आमच्या अंकिताला तिचे मम्मी पप्पा तिचा भरला संसार बघत असल्याचा फील। घ्या तुमच्या लेकीचा आळसावलेला संसार। इथे आजी सासूचं श्राद्ध आहे आणि ती अजून पसरलेली असणार। सुनबाई, अगं सुनबाई, सरिता दार वाजवायला जाऊ नकोस। हे का? आपण दरवाजा वाजवणार त्यात केवढं मोठं? काय 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 काय? आपल्याच घराचा दरवाजा वाजवणार आहे ना, मग भीती कशाला? अगं सुनबाई, सुनबाई, तनू दरवाजा का नाही उघडलास? सासूबाई केव्हापासून दरवाजा ठोठावतायत? सुन सुन सुनबाई, सुनबाई केव्हापासून ओरड? सासूबाई बाहेरच आहे, दरवाजा उघड। अगं सुनबाई गो, आता जर मी दरवाजा उघडला तर मला आता जो हा क्षण मिळालाय हा परत मिळणार आहे का? ते बरोबर आहे तुझं, पण जर आता दरवाजा नाही उघडला तर नंतर माझ्या वाट्याला किती टोमणे येतील याचाही काही विचार करशील की नाही? सुनबाई त्यांचा एक पिलो, सुनबाई, त्यांचं एक ना ओरडून ओरडून घसा कायमचा कसा बसत नाही ते कळतच नाही मला। सोड ना, हे बघ थोड्या वेळ दरवाजा वाजवेल आणि मग वैतागून निघून जाईल। सी गेली, खरंच गेलं का रे? आता काय 15-20 मिनिटं येणार नाही ती, तेवढा वेळ आहे आपल्याकडे।
नाही नाही नको बाबा, मला जाऊ दे खरंच. अंकू यार तनु थांब ना. काय मारतेस ग? तुला माहिती आहे ना तुझा हात किती जोरात लागतो ते. लागतो ना? बरं झालं, असंच पाहिजे तुला. असंच पाहिजे? हो असंच पाहिजे? हो. असंच पाहिजे? अच्छा. तनु थांब, सासूबाई. अरे तुम्हाला काही वेळेचं भान आहे की नाही? इथे दार वाजून हात तुटायला आला माझा आणि तुमचा हा, आमचं काही नाही. हा, मी तयारच होते. आणि आपल्याला वेळेचं भान नाही, यांना जागेचं भान नको. दरवाजा उघडत नाही म्हणून खिडकीतून कोण येतं? मग काय दिवसभर तुम्ही बाहेर कधी येता याची वाट बघत राहू? दिवसभर मला चालेल. ए मारतेस काय नवऱ्याला? आणि तुला सांगितलेलं सकाळी लवकर उठून आपल्याला श्राद्धाचा स्वयंपाक करायचंय म्हणून. रौनक गेलाय मार्केटमध्ये, भाजी घेऊन कधी येईल तो? मी तयारच आहे, माझी आंघोळ पण झाली, आलेच पटकन. आटपा लवकर. दाराच्या कड्या काढा. तुमचाच हात पोचेल कदाचित. अंकिता. तू एक मला परत चिमटा काढलास ना तर बघ. अंकू यार. अंकू अंकू. आवरलं? हो. अगं सुनबाई, किती वेळा सांगितलं जरा मोठ्या आकाराची टिकली लाव म्हणून. एक मिनिट. हे घ्या. हे काय? परमनंट मार्कर. हा? हा मार्कर घ्या आणि एकदाच तुम्हाला हव्या त्या साईजची टिकली माझ्या कपाळावर गोंधवा. माझ्या कपाळाकडे बघण्यात तुमचा किती वेळ जातो नाही? फुक्कट. मॅचिंगचं काय? ज्या रंगाचा ड्रेस त्या रंगाची टिकली लागते आपल्याला, त्यात खरा वेळ जातो. फुक्कट. वेळेचं काय हो सासूबाई? वेळ तर तुमची बडबड ऐकण्यातही जातो की. फुक्कट. 5% इंटरेस्ट रेट कुठल्याही SIP ला मिळेल. पुढच्या वर्षी वाढेल. नाही डोंट वरी, तुम्ही निश्चिंत होऊन इन्व्हेस्ट करा. मी सगळ्या डिटेल्स तुम्हाला मेल करते. एवढंच दूध बाकी 3 वर्षानंतर. 3 वर्षांनी मिळणार? श्राद्धाच्या पानावर काही बोटभर खीर दाखवणार आहेस का? नाही. आणि तुला भाजी तिखट करायला सांगितली होती, ही एकच मिरची घातलीस? हो. अगं हो का? 2 नाही, चांगल्या 4 मिरच्या घाल, तेव्हा तिखट होईल ती भाजी. अगं माझी सासू माझ्या मानगुटीवर बसायला हवी का तुला? नो सर शेजारच्या बाई आहेत. इग्नोर करा. शेजारच्या बाई? इग्नोर. पिलू पिलू पिलू. अरे तुझ्या बायकोला आता माझी लाज वाटायला लागली आहे. शेजारी आपली सासू उभी आहे हे सांगून नाही येतील. नो कसलं या माझ्या कानांनी ऐकलंय मी. कळलं ना? शेजारची बाई आहे, इग्नोर कर असं म्हणाली ती. टॅक्स एक्झम्पशन मिळेल. जा म्हणते. हा हे ऐकण्यासाठी मी तुझं लग्न लावून दिलं का तुझ्या अंकू बरोबर? तरी मी तुला सांगत होते 10 ते 6 नोकरी करणारी बायको या घरात, पण नाही, माझ्यासारख्या म्हणून सांगत होते मी. कसं लायब्ररीत काम करून संध्याकाळी घरी यायचे आणि घरी आले की घरचीच असायचे मी. पण तुझी बायको सतत तिच्या कानातनं बघावत्या ते बोळे असतात आणि अख्ख्या दुनियेला पॉलिसी विकत असते. नाही पॉलिसी नाही विकत ती ना इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट आहे. अरे पण दुसऱ्यांना कन्सल्ट करताना आमचा काय इन्सल्ट करते म्हणते मी? काय गरज काय आहे? ताडकन म्हणाली रे त्यांना. शेजारची बाई आहे, इग्नोर. कसं वाटलं असेल माझ्या मनाला? विचार कर. शटअप म्हणाली. शटअप म्हणाली तुला? तू ऐकून नो हॅलो, आय एम सो सॉरी. नो येस. जाऊ दे कसं काय? अंकू काय? काही यांची लाज वगैरे काढलेली नाहीये मी. उलट यांची लाज राखलीये. मी क्लायंटशी बोलत असताना माझ्या आजूबाजूला बोंबाबोंब करत होत्या या. मग मी क्लायंटला काय सांगणार होते? माझ्या सासूबाई घरामध्ये अशाच बोंबाबोंब करत असतात म्हणून. आणि ते सांगितलं असतं तरीही तुम्ही तमाशाच केला असता. केलाच असता. एक्झॅक्टली. आणि काय काय तुमचं? का माझ्या कानापाशी भुणभुण करताय मगासपासून? का म्हणजे काय? ही एवढीशी खीर
हा एवढीशी खीर सगळ्यांनी खायची आहे ती. हा तुझ्या त्या स्टेटसला ठेवायची नाहीये आपल्याला. आणि ही भाजी तुला तिखट करायला सांगितली होती तर एकच मिरची घालून ठेवली आहे. हा कशी होणार तिखट सांग. 4 मिरच्या घालायला सांगितल्या होत्या. तिखट कशी करणार भाजी सांग सांग सांग. बोल बोल बोल. झालं. ही भाजी बाबांसाठी केली आहे, कमी तिखटाची. आणि श्राद्धाच्या स्वयंपाकाला अजून सुरुवात करायची. सांग सासूबाईंना. आता हो, कारण रौनक भाऊजींनी मला अजून दूध आणि भाजी कुठे आणून दिली आहे. हा आता थँक्यू. खाला नाही अजून. तो ते त्याची ती मैत्रीण आहे ना सुईमुई मिश्रा, तिचे आई वडील आलेत UP-हून, त्यांनाच घ्यायला गेलाय तो. हा आमचा रौनक म्हणजे ना कठीण मुलगा आहे तुला सांगते मी सुनबाई. जगभर याच्या मैत्रिणी त्यांच्या मदतीला हा जात असतो. घरात काही कामाचं नाही. म्हणजे एकवेळेला जगात म्हशी कमी असतील पण याच्या मैत्रिणी जास्त आहेत. काय करायचं. बरोबर आहे. पण काय आहे ना, तुम्ही एकदम थंड घ्या आता, कारण मी सगळं मागवलंय. येईलच. अरे येईल काय, हे बघा आले ऑलरेडी. आत्ताच डिलिव्हरी बॉय देऊन गेलाय. हे सगळं ऑनलाईन मागवलंय. ऑनलाईन. ही ना तुझी बायको दिवाळ्या करणार आहे आपलं दिवाळं. अरे नाक्यावर भाजीवाला आहे, त्याच्याकडे जाऊन आणलं असतं की बिघडलं असतं का. पण मी काय म्हणतो, आता सोड ना. बघ आता आलंय की नाही सगळं. आता ना तुम्ही पटकन स्वयंपाकाला लागा. बस चला घ्या पटकन. एक्झॅक्टली. तुम्ही पटकन भाजी चिरायला घ्या, मी पटकन गॅसवरती कुकर आणि दूध ठेवते. अंकू खूपच स्मार्ट आहेस ग. हे किती वेळ लागला रे स्वयंपाकाला. कितीचा वेळ लागणार आहे. मी आहे, सासूबाई आहे, होईल पटकन. आय, 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 आय. आ, 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 आ. ऐक, 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 काय झालं आई? कुठला पाहिजे. काय झालं. काय झालं सासूबाई. तुमच्या पायातला गोळा म्हणजे तुमचा पाठीराखा भाऊच आहे ना. अंगावर जरास काम आलं की लगेच आला. आई तू टेन्शन नको घेऊस. ते बघ इथे आलंय का तिकडे नाही. इथे तू आई तू टेन्शन नको घेऊ. तुझ्या पायाला मी छान तेल लावून देतो. चल 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 ये इकडे. सावकाश रे माझ्या सोना भंडा. चौकस रे माझा सोना भंडा. अगं माझं पिल्लू. अगं सुनबाई. काय म्हणताय सासूबाई. पिल्लू इतकं छान वाटतंय म्हणून सांगू तुला. तुझी सगळी स्वप्न पूर्ण होऊ देत रे बाबा. शंतनू, एका झाडावर 3 चिमण्या असतात. त्यातली एक मधलीच चिमणी अचानक अशी बरीक 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 व्हायला लागते. का का प्रश्न मी विचारलाय की नाही. पिल्लू पाहिजे. सासूबाई हे घ्या तुमच्या श्राद्धाचं पान. माझ्यासमोर काय ठेवतेस. प्रॅक्टिस करत असेल. शंतनू बघत काय बसलाय. जा पान टेरेसवर ठेवून जा. हो हो. आणि हात जोड आजी समोर आणि तिला सांग काही चुकलं माकलं असेल तर माफ कर बाई. माझ्या आईला जमीन तसं केलं हो तिने सगळा स्वयंपाक. आईचे पाय दुखत होते तरी सुद्धा तुमच्या आवडीचा केलाय हो स्वयंपाक. गोड मानून घ्या. तुम्ही काय केलं. मी केलं सगळं. कसं करायचं ते मीच शिकवलं ना. पण तू काय बघत बसलाय. जा जा जा. हो जा. आय 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 गो आय गो आय आय. तुझं काय. जा. आय 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 आई गो आई गो आई गो आई ग. अहो अंत्री चला आपण जेवायची तयारी करूया. बुकेनी पोटात खूप कावळे ओरडतायत. हो काव काव हे बघा. चला चला सकाळपासून अन्नाचं कण नाही माझ्या पोटात. चला चला चला. सरकार सरकार आता काय. सरकार त्या कावकाव करणाऱ्या एखाद्या कावळ्यालाच वरती पानाला शिवायला पाठवा ना.
तसंही आई म्हटलेलीच आहे, कावळा शिवल्याशिवाय तुम्हाला जेवताच येणार नाहीये. हा काही गरज नाही वरती कावळ्याला पाठवायची. तुमच्या यादीच येऊन बसली असेल खादार बघ नुसते. चला आई 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 गो आई गो. मम्मी पप्पा ऐकलं का बाबा काय म्हणाले? म्हणे कावळा श्राद्धाचं पान शिवल्याशिवाय सासूबाई जेवू शकत नाहीत. आजी आली. आय मीन आली आजी. हे काय करतेस? आजी उडाली ना माझी. अरे उडू दे काय अंकू, पानाला कावळा नाही शिवला तर मग आईला काय सांगणार? आजीला कळलं की सासूबाईंनी श्राद्धाचा स्वयंपाक केलाच नाहीये असं सांगीन. वाव. अंकू अगं अगं पानाला कावळा नाही शिवला तर आई जेवणार नाही ग. तेच तर हवंय मला. एक तर माझ्याकडून श्राद्धाचा अख्खा स्वयंपाक करून घ्यायचा हा, आणि नंतर सगळं स्वतःच्या नावावर खपवायचं. ताटकळू दे की त्यांना जरा. अरे पण हे जर आईला कळलं की मी आजीला उडून लावलंय तर कोण सांगणार? कोण सांगणार? शंतनू, सासूबाईंना काहीही सांगितलंस ना तर 2 आठवड्यासाठी लिमिटेड झप्पी विदाऊट पप्पी. अंकू यार याला काय अर्थ आहे? अंकू बाळा असं नाही करायचं. जा तू आज जा शांतपणे, आजीला जेवू दे. 3 आठवडे. अंकू प्लीज ना अंकू, अंकू नाही असं. महिनाभर. सॉरी आजी. अहो तेव्हा कावळा शिवला असेल नाही? हो. नाही म्हणजे कावळा शिवला की आपण जेवायला मोकळे. सगळं सागर संगीत जेवण केलेलं आज. हा शेवटी काय हो, थोड्या मोठ्यांचा आशीर्वाद महत्वाचा. काय हो? हा हा आलो. हा थांबा ठीक आहे. अरे काय झालंय? चला बाहेर जाऊन जेवून येऊयात. का? अरे सगळा स्वयंपाक तयार आहे, कावळा शिवेल पानाला. नाही शिवणार. का? कावळ्यांची ना लाख इच्छा असेल पण स्वयंपाकाचं क्रेडिट आईने स्वतःकडे घेतलंय म्हणून अंकिता आलेल्या सगळ्या कावळ्यांना उडवून लावते. अरे देवा. आता हुर्र हुर्र. पिलो सबकन अशी सबकन मारलं रे कालावर. काय सांगतेस आई? अंकू काय आहे? सबकन काय आहे? सासूबाई खरंच चुकून मारलं, मुद्दाम नव्हतं मारायचं. मला वाटलं शंतनू आहे. असंच म्हणणार ग. पिलू मारले इथे गालावर पण लागलं इथे रे, इथे लागलं पिलू. हो सासूबाई, सांगितलं ना तुम्हाला चुकून मारलं. बाबा खरंच चुकून मारलंय मी. चुकूनच असे पराक्रम घडतात हातून. पराक्रम पराक्रम. आई 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 आई. सासूबाई मी खरं सांगते तुम्हाला चुकून मारलं. ऍक्च्युली काय झालं सांगू का? मला वाटलं शंतनू आहे. मी सवयीप्रमाणे त्याला चापटावायला गेले पण नेमकं त्याच्या खांद्याच्या जागी तुमचा गाल आला. तुम्ही जरा बुटके आहात ना त्यामुळे. काही का असे ना बसली ना मला. शंतनू हा दिवस दाखवण्याकरता हिच्याबरोबर लग्न केलंस तू, ते काही नाही.
मी आता इथे राहणारच नाही मुळी. उठा उठा, चला आपण गावाला निघून जाऊया. चला प्लीज प्लीज सासूबाई, घर सोडून जायच्या गोष्टी करू नका हो. नाही, अहो ऐकून तर घ्या ना माझं. मला तर कुणाचंच काय ऐकायचं नाहीये. बरं ठीक आहे, एक वेळी तर मला मारा आणि हिशोब फिट्टूस करून टाका. असं म्हणतेस? अंकू, आई, अंकू, आई, आई जाऊ दे ना. ती तुला आता सॉरी म्हणते ना, जाऊ दे ना आई प्लीज. पण आता तीच म्हणते की नाही हिशोब फिट्टूस करून टाका म्हणून, मग मला करावंच लागणार, हो की नाही? तू मला का मारलंस? गप्प बस. सगळी चूक तुझी आहे. माझी? तरी मी तुला सांगत होते कार्यकरांच्या मेघाना बरोबर लग्न कर म्हणून, पण तुला ही आवडली ना. अगं पण त्याकरता तू मला आत्ता का मारलंस आई? मग काय सुनेवर हात उगारू, आणि ते सुद्धा सासूच्या श्राद्धाच्या दिवशी. माझी सासू लाख बोलली असेल मला, पण माझ्या अंगावर कधी हात नाही उगारला त्यांनी. यांनी एकदा आवाज चढवला तर म्हणाल्या, माधवा हवे तेवढे वाद घाल, पण घरच्या लक्ष्मीवर कधी हात नाही उगारायचा, आणि तसं केलंस ना तर तुला घराबाहेर काढीन मी. आणि या माऊलीच्या श्राद्धाच्या दिवशी मी माझ्या सुनेच्या अंगावर हात उगारू, तिला मारू. सरळ सरळ सांगा ना, मी माहेरी निघून जाईन म्हणून घाबरलात? घाबरू कशाला ग, घाबरू कशाला? कारण मी माहेरी गेले तर तुम्हाला सगळी कामं करावी लागतील. हा, जणू काही मी घरात कधी कामच करत नाही. कधी करता करता कधी जरा काम आलं नाही. बाबा हो, यांच्या भांडणात मला बसली. कारण तू मधली चिमणी आहेस. मधली चिमणी? मगाशी सांगितलं ना, एका झाडावर 3 चिमण्या असतात, तर ती एक चिमणी मधली अशी बारीक 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 व्हायला लागते. कारण बाजूच्या 2 चिमण्या ह्या सासू सुना असतात, आणि त्यांच्या मध्ये अडकलेली चिमणी तू नवरा. त्या दोघींच्या मध्ये सँडविच झालेली तू ती मधली चिमणी आहे. सॉरी, मधला चिमणा आहेस. मग तुम्ही करायचा होता श्राद्धाचा स्वयंपाक. श्राद्ध तुमच्या सासूचं होतं ना, मी करेन की माझी सासू गेली की. मी का म्हणून जाईन? अशी सोडणार नाही मी तुला इतक्या लवकर.